तेलंगणाने आपल्या वृद्ध आईवडिलांना सांभाळणाऱ्या मुलांसाठी एक नवीन बिल लागू केलेलं आहे आणि या तेलंगणा सरकारच्या बिलची सर्वत्र चर्चा होताना पाहायला मिळत आहे। तर काय आहे हे बिल हे आपण या व्हिडिओमध्ये पाहूया। तेलंगणा सरकारने पालकांची काळजी न घेणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांवरती कारवाई करण्यासाठी तेलंगणा एम्प्लॉईज अकाउंटेबिलिटी अँड मॉनिटरिंग ऑफ पॅरेंटल सपोर्ट हे बिल 2026 मध्ये मंजूर करून घेतलं आहे। या कायद्यानुसार आई वडिलांची हेळसांड केल्यास कर्मचाऱ्याच्या पगारातून 15% पगार कपात करून जो की जास्तीत जास्त 10,000 पर्यंत कट होऊ शकतो ती रक्कम पालकांच्या खात्यामध्ये जमा केली जाईल। तेलंगणा पालक आधार विधेयक हे 2026 असून त्याच्या मुख्य तरतुदींमध्ये हे विधेयक राज्य सरकारी कर्मचारी आणि सरकारी संस्थांमधील कर्मचाऱ्यांना लागू होणार आहे। पालकांच्या तक्रारीनंतर त्यांच्या मुलाच्या पगारातून 15% किंवा 10,000 रुपये यापैकी जी रक्कम कमी असेल ती थेट पालकांच्या खात्यात वळती केली जाईल। जर कर्मचाऱ्याने पालकांना वाऱ्यावर सोडले किंवा त्यांना सांभाळण्यास नकार दिला तर हा पगार कपातीचा निर्णय घेतला जाईल। या प्रकरणांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांना प्राथमिक तपास आणि निर्णयाचे अधिकार आहेत। या आदेशाविरुद्ध सीनियर सिटीजन कमिशनकडे अपील देखील करता येईल। या कायद्याअंतर्गत एक विशेष आयोग स्थापन केला जाईल जे की सीनियर सिटीजन कमिशन उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश अध्यक्ष म्हणून कार्यरत असतील। हा कायदा प्रामुख्याने वृद्ध पालकांना आधार देण्यासाठी आणि मुलांची नैतिक जबाबदारी निश्चित करण्यासाठी आणला गेला आहे। तर ही होती तेलंगणाने नवीन केलेल्या कायद्याबद्दलची माहिती। तुम्हाला याबद्दल काय वाटते हे कमेंट बॉक्समध्ये लिहा। सोबतच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं बिलकुल विसरू नका। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय।